तर पहलगाममधल्या हल्ल्याने संपूर्ण देश हादरलेला आहे। आढावा घेऊया टॉप 9 बातम्यांमधून। दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे यांची अंत्ययात्रेसाठी नागरिकांची मोठी गर्दी। माझ्यासमोर माझ्या पतीला गोळ्या घातल्या, आम्हाला अजाण म्हणा असं सांगण्यात आलं। आम्ही आमच्या टिकल्या काढून फेकल्या आणि अल्लाहू अकबर असं म्हणायला लागलो। कौस्तुभ गणबोटेंच्या पत्नीनं सांगितलं अंगावर काटा आणणारा अनुभव। डोळ्यात गोळ्या मारल्या, त्याने थेट गोळ्या घातल्या। तिकडे कुणीच नव्हतं, अधिकारी किंवा सुरक्षा रक्षक असणं गरजेचं होतं। आसावरी जगदाळे यांनी पवारांना घटनाक्रम सांगितला। पुण्यात शरद पवारांकडून संतोष जगदाळेंच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन, पवारांकडून जगदाळेंच्या कुटुंबियांचं सांत्वन, तर अजित पवारांकडूनही पहलगाम हल्ल्यात मृत्यू झालेल्यांना श्रद्धांजली। काश्मीरमध्ये अडकलेल्या महाराष्ट्राच्या पर्यटकांना परत आणण्यासाठी 2 विमानांची सोय। एअर इंडियाचं विमान 100 पर्यटकांना घेऊन आज मुंबईत येणार। महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री कार्यालयाकडून ट्विट करत माहिती। 75 पर्यटकांची पहिली तुकडी पहाटे मुंबईत दाखल। पहलगाममध्ये हल्ल्यात अडकलेले पर्यटक विशेष विमानाने मुंबईत दाखल। जम्मू काश्मीरला अडकलेले 45 प्रवासी पुण्यात दाखल। पहलगाममध्ये हल्ल्यात अडकलेले पर्यटक सुखरूप पुण्यात दाखल। काश्मीरमध्ये अडकलेले नागपूरमधील पर्यटक नागपुरात सुरक्षित पोहोचले। आतापर्यंत 220 पर्यटकांशी प्रशासनाचा संपर्क। साताऱ्यातील कराडमधील 7 पर्यटक श्रीनगरमध्ये अडकले, योग्य ती मदत मिळावी, पर्यटकांची मागणी। काश्मीरहून जम्मूला गाडी जात नसल्याने पर्यटक अडकले, साताऱ्यातील पर्यटक महेश कुलकर्णींची मागणी।